नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे। महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे। त्याचवेळी निवडणुकीपूर्वी नेत्यांचे बाजू बदलण्याचे टप्पा देखील सुरू आहे। दरम्यान महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार आहे। अहमदनगरमधील शरद पवार गटातील एसपी अधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी सोमवारी 23 सप्टेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे। कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का देणार आहे। येथील राष्ट्रवादी सपाचे तालुकाध्यक्ष मधुकर राळेभाते भाजपमध्ये प्रवेश करणार आहे। याविषयी उद्धव ठाकरे गटातील शिवसेना कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहे। तळागाळातील पक्षाची विश्वासार्हता मजबूत करण्यात पक्ष कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे। मात्र आता उद्धव ठाकरे गटातील यांचा कार्यकर्त्यांनी पक्ष फोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा निर्णयही घेतला आहे। त्याचमुळे पक्षाचे मोठे नुकसान होणार असल्याचं समोर येत आहे। काही दिवसापूर्वी भाजप नेते अशोक चव्हाण यांचे मेहुणे भास्कर पाटील खदगावकर, त्यांची बहीण मिनल पाटील खदगावकर आणि माजी आमदार ओमप्रकाश कोकर्णा यांनी देखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। नांदेडमध्ये लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत असताना हा सर्व प्रकार घडत आहे। तर महायुती आणि महाविकास आघाडी हे दोन्ही पक्ष निवडणुकीच्या तयारीला व्यस्त आहेत। तर मित्रांनो, याविषयी आपलं मत कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।